असल्यानं काही नागरिकांनी घरीच राहणं पसंत केलंय। दररोज सकाळी सीएसएमटी स्थानकावर जी गर्दी पाहायला मिळते ती आज नाहीये। तिकीट काउंटरवर देखील हातावर मोजण्या इतकीच लोक आहेत आणि त्याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव हिनं। मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगा ब्लॉक लागू करण्यात आला आहे। प्लॅटफॉर्म दुरुस्तीसाठी आणि रेल्वे ट्रॅक रुंदीकरणासाठी मी सध्या उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आणि सकाळचे 9 वाजत आले आहे। मात्र जी गर्दी आपल्याला तिकीट काढण्यासाठी सकाळी या स्टेशनवर पाहायला मिळते ती गर्दी कमी झालेली आहे, कारण का 63 तास म्हणजेच 3 दिवसांचा मेगा ब्लॉक लागू करण्यात आला आहे। काल रात्रीपासून जो हा मेगा ब्लॉक सुरू झाला आहे तो रविवारी दुपारी 3:30 वाजता संपणार आहे। त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर येणं टाळलेलं आहे। ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे ते वर्क फ्रॉम होम करत आहेत, मात्र ज्यांना काहीच पर्याय नाही आहे ते घराबाहेर पडले आहेत। गर्दी मात्र काही प्रमाणात कमी दिसत आहे, कारण का लोकलच्या अनेक फेऱ्या जवळपास 930 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्याचाच परिणाम आपल्याला ह्या तिकीट काउंटरवरती देखील पाहायला मिळतो आहे। जो तिकीट काउंटर गजबजलेला असतो स्टेशनप्रमाणे तिथेच शुकशुकाट पाहायला मिळतोय। हातावर मोजण्या इतकी लोक आपल्याला दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।